नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपण सर्वजण रात्रंदिवस कष्ट करतो, घाम गाळतो, ते केवळ आपल्या कुटुंबाला एक चांगलं आणि सुखी आयुष्य देण्यासाठी. पण अनेकदा आपण पाहतो की खूप कष्ट करूनही पैसा हातात टिकत नाही. पैसा येतात, पण कोणत्या मार्गाने खर्च होतात ते कळतच नाही, किंवा कितीही प्रयत्न केला तरी उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असतो. वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की घराची ऊर्जा आपल्या आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव टाकते. जर आपण धन साठवण्याची जागा म्हणजेच आपली तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवली असेल, तर लक्ष्मी तिथे स्थिर राहत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार तिजोरी नक्की कोणत्या दिशेला असावी, त्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण टाळायला हव्यात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये दिलेली माहिती तुमचं नशीब बदलू शकते. वास्तुशास्त्रानुसार घराची प्रत्येक दिशा एका विशिष्ट तत्वाने प्रतिनिधित्व करते. धन साठवण्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे नैऋत्य कोपरा. या दिशेला पृथ्वी तत्व मानले जाते, जे स्थिरतेचे प्रतीक आहे. जर तुम्ही तुमची तिजोरी किंवा कपाट घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवलं, तर तिथला पैसा स्थिर राहतो आणि विनाकारण खर्च होत नाही. तिजोरी ठेवताना एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे तिजोरीचं तोंड. तिजोरी अशा प्रकारे ठेवा की जेव्हा तुम्ही ती उघडाल, तेव्हा तिचे दार उत्तर दिशेला उघडेल. उत्तर ही धनदैवता कुबेर यांची दिशा आहे. जेव्हा तिजोरी उत्तरेकडे उघडते, तेव्हा कुबेराचा आशीर्वाद मिळतो आणि धनात सातत्याने वृद्धी होते. तिजोरी कधीही दक्षिण दिशेला उघडेल अशा ठिकाणी ठेवू नका. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. यामुळे पैसा, आजारपण किंवा कोर्ट कचेरीच्या कामात खर्च होऊ शकतो. केवळ दिशा बरोबर असून चालणार नाही, तर त्या जागेची ऊर्जा कशी आहे हेही महत्त्वाचे आहे. तिजोरी जिथे आहे तिथे कधीही जळमटं किंवा धूळ साठू देऊ नका. लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. आठवड्यातून एकदा तिजोरी बाहेरून स्वच्छ पुसून घ्यावी. तिजोरी अशा कोपऱ्यात नसावी जिथे कायम अंधार असतो. जिथे पुरेसा उजेड असावा किंवा एका छोटा 0 वॅटचा दिवा तिथे चालू ठेवल्यास सकारात्मकता ऊर्जा टिकून राहते. अनेक जण तिजोरीमध्ये जुनी रद्दी, कोर्टाची कागदपत्रे किंवा जुनी बिलं ठेवतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. तिजोरीमध्ये केवळ मौल्यवान वस्तू किंवा रोख रकमेची असावी. जुन्या कागदपत्रांमुळे तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या तिजोरीत पैसा खेचला जावा, तर काही वस्तू तिजोरीत नक्की ठेवा. तिजोरीच्या कप्प्यात नेहमी हे एक लाल रंगाचे रेशमी कापड अंथरून त्यावर पैसे ठेवावे. लाल रंग हा लक्ष्मीचा प्रिय रंग आहे. 11 गोमती चक्रे आणि 5 पिवळ्या कवड्या एका लाल कापडात बांधून शुक्रवारी लक्ष्मीपूजनानंतर तिजोरीत ठेवा. हे धन आकर्षित करण्याचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. तिजोरीच्या आतील सर्वात अशा प्रकारे आरसा लावा की जेव्हा तुमची तिजोरी उघडाल, तेव्हा त्यातील पैशाचे प्रतिबिंब आरशात दिसेल. वास्तुशास्त्रानुसार यामुळे संपत्तीची द्विगुणित वृद्धी होते. लक्ष्मी मातेला कमळ अतिशय प्रिय आहे. 2 कमळ गड्डे किंवा अखंड लवंगा तिजोरीत ठेवल्याने सकारात्मकता राहते. जर शक्य असेल तर सोन्याच्या किंवा चांदीचा मुलामा दिलेले कुबेर यंत्र तिजोरीत स्थापित करा. अनेकदा कळत नकळत आपण अशा चुका करतो की ज्यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते. तुमची तिजोरी कितीही आणि कधीही पूर्णपणे रिकामी नसावी. त्यात किमान ₹1 नाणं किंवा थोडी रक्कम नेहमी असावी. पूर्णपणे रिकामी तिजोरी गरिबीला आमंत्रण देते. तिजोरीच्या वर किंवा खाली समोर शौचालय नसावे. यामुळे घरातील लक्ष्मीचा अपमान होतो आणि पैसा टिकत नाही. कधीही जेवण केल्यावर किंवा अस्वच्छ हाताने तिजोरीला स्पर्श करू नका. तिजोरीला स्पर्श करताना मन शांत आणि शरीर शुद्ध असावे. जर तुमची तिजोरी उघडताना किंवा बंद करताना करकर असा आवाज येत असेल, तर त्याला लगेच तेल लावा. असा आवाज घरात कटकटी किंवा आर्थिक अडथळे निर्माण करतो. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, कर्म करत राहा, फळाची काळजी करू नका. पण कर्माला जेव्हा भाग्याची साथ मिळते, तेव्हा प्रगती वेगाने होते. दर गुरुवारी तिजोरीला हळद कुंकू वाहून तिची पूजा करा. तिजोरीसमोर बसवून ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जाप केल्याने तिथली ऊर्जा शुद्ध होते. घरात जेव्हा जेव्हा शुभकार्य होईल, तेव्हा त्यातील पहिला हिस्सा किंवा काही रक्कम तिजोरीत ठेवा आणि स्वामींचे आभार माना. मित्रांनो, पैसा मिळवणं ही एक कला आहे, पण तो टिकवणं हे एक शास्त्र आहे. जर तुम्ही या वास्तू टिप्सचं पालन केलं, तर तुम्हाला स्वतःला काही दिवसातच फरक जाणवेल. पण आपण लक्षात ठेवा, हे सर्व उपाय तुमच्या कष्टाला पर्याय नाहीत. कष्ट करत राहा आणि सकारात्मक ऊर्जा त्याला जोड द्या.
तुम्हालाही ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या घराच्या वास्तूबद्दल काही प्रश्न असतील तर तेही विचारा. आणि हो, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन विषयासोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.